नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अंगद नाना शिरसाट यांच्या AIच्या प्लॉटवर आलो आहोत. आज त्यांच्या तोंडूनच AI प्लॉटच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. राम राम नाना. राम राम गोवर्धन भाऊ. तुतीसाठी त्यांनी या ठिकाणी शेड बनवलेले होते. पहा, या ठिकाणी AIचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, जसं बर्थडे सेलिब्रेशन आणि काही भोजनाची व्यवस्था देखील ते या ठिकाणी करत असतात. गांडूळचा प्रोजेक्ट देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. पहा, 13,007 हा त्यांचा प्लॉट आहे. नॉन AI प्लॉट आहे हा. तर नाना, हे जो तुमचा नॉन AI ऊस आहे, याबद्दल तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती सांगा. सर्वप्रथमतः या ऊसाची लागवड कधी केली याबद्दल माहिती द्या. 15 ऑक्टोबर 2024 या ऊसाची लागवड तारीख. हा जो प्लॉट तुम्ही लावलेला आहे, तर हा कांडी लागवड आहे का रोप लागवड आहे, याच्याबद्दल अजून माहिती सांगा बरं. ही एक कांडी लागवड आहे 5 बाय 1.5 फुटावर. बरं, आज रोजी या प्लॉटला आता किती दिवस झाले सगळे? 15 ऑक्टोबर ते 24 जुलै 9-9.5 महिन्यापर्यंत हा ऊस झालेला. तुम्ही म्हणले त्या दिवसानुसार आज रोजी तुमच्या ऊसाची ग्रोथ चांगली दिसते. कांड्याची संख्या मोजून दाखवा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि ती 18. मला एक सांगा, तुमच्या ह्या प्लॉटची समजा आता किती फुटाची सरी आणि कांडीची लागवड केलेली, तर त्याच्यामध्ये अंतर किती ठेवलं तुम्ही? कांडीचं अंतर 1.5 फूट, सरीचं अंतर 5 फूट, 5 बाय 1.5. बरं, याला जे पाणी देतात तुम्ही, तर ते ठिबकद्वारे देतात का पाट पाणी देतात? याला ठिबकद्वारे पाणी. हे काय लॅटर आणि शिफारशीनुसार याला आपण एप्रिल आणि मे महिन्यात एक लोड पाणी दिलेलं आहे. एका ठोंबामध्ये साधारणतः ऊसाची संख्या किती मोजून दाखवा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 7 8 9 9 11 सरासरी 10 फुटामध्ये एकूण ऊसाची संख्या किती असेल तुमच्या अंदाजाने, तुमच्या अंतरानुसार? 10 फुटामध्ये रनिंग 10 फुटामध्ये एकूण ऊसाची संख्या किती आहे तुमच्या? रनिंग 10 फुटामध्ये एकूण संख्या 9-10 सरासरीमधून 63-65 ऊस आहेत. ना तुमचा हा जो 13,007 प्लॉट आहे नॉन AI, याला आतापर्यंत तुम्ही एकूण आळवणे आणि फवारणे किती केले बरं? याला आळवणे आतापर्यंत 3 केल्यात आणि फवारणे 5 केलेल्या. आणि ड्रीपद्वारे जे शेड्यूल आहे खताचं, त्या नियोजनाबद्दल थोडीशी माहिती द्या शेतकऱ्यांना. अमोल पाटलाच्या मार्गदर्शनानुसार मी याला खताचं शेड्यूल दिलेलं आहे. 8-8 दिवसाच्या फरकानं युरिया, अमोनियम सल्फेट 18-40, 10-20, पोटॅश 9-24 या पद्धतीनं मी 8 दिवसाला खत दिलेलं आहे. ना मग तुम्हाला या नॉन AI प्लॉटमधून एकूण अपेक्षित उत्पन्न किती निघेल अशी तुमची अपेक्षा आहे? काय पकडत तुम्ही तुमच्या मनातला आकडा? याच्यातून अपेक्षित उत्पन्न दरवर्षीप्रमाणे मला 60-65 टनाचं ॲव्हरेज याच्यात निघत असते. तर याच्यातून मला अपेक्षा आहे 20 टनाची वाढीव अपेक्षा आहे, म्हणजे 75पर्यंत अपेक्षा आहे मला. हा प्लॉट नॉन AI असला तरी याच्यामध्ये जे तुम्ही ठिबक लावलेले, तर या ठिबकबद्दल तुम्हाला काय फायदा झाला याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ठिबकचे फायदे: पाणी कमी लागतं, प्रत्येक वेळेस खत औषध त्याला सोडता येते, आणि जमीन हे भुसभुशीत राहते, वापसा कंडिशनमध्ये राहते, हवा खेळत राहते, त्याला ऑक्सिजन देतो. सहजच ही मोकळी जमीन आहे. या प्लॉटला तुम्ही बेसल डोसमध्ये शेणखत वगैरे किंवा गांडूळ कंपोस्ट असं काही वापरलेलं आहे का? गांडूळ खत वापरलं आहे याला. एकरी साधारणतः किती गांडूळ खत वापरलं तुम्ही? गांडूळ खत मी स्वतः घरी तयार करत होतो, त्याच्यामुळे माझ्याकडं 135 गोण्या मी गांडूळ खत याला टाकलं होतं.
या प्लॉटला वर खतामध्ये तुम्ही रासायनिक खताचे किती डोस केले एकूण आतापर्यंत? आतापर्यंत एकच बेसल डोस टाकला ऊस लागवडीच्या नंतर 1 महिन्याने. बाकी ड्रिपनी खतं चालू. या प्लॉटला ड्रीपद्वारे पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करतात? ऊस लागवडीपासून 3-4 महिन्यापर्यंत अर्धा तास पर डे मी याला पाणी सोडायचं. मोठी भरणी झाल्यानंतर त्याला 2 पाणी मोकळे दिले. त्याच्यानंतर पर डे 2 तास मोटर मी याला चालवायचं ठिबक सिंचन.